मध्ये ज्या प्रमाणात जातीय राजकारण झालं ते विशेषतः ह्या निवडणुकीला एक कलंक असं म्हटलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची ती पार्श्वभूमी नाही की जातीय राजकारणातून आपल्याकडे मतदान केलं जातं. मतदानानंतर सुद्धा तिथं संघर्ष होत राहिले आणि आज देखील तिथं संघर्षाची स्थिती आहे. मला असं वाटतं की आणखी 1 तासा 2 तासामध्ये तिथं बरेच चढउतार पाहण्यात येतील आणि आपण एबीपी माझाच्या माध्यमातून नेहमी आवाहन पण करता की तिथं लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त शांतता बाळगली पाहिजे आणि येणारे निकाल स्वीकारले पाहिजेत. मला आणखी एक महत्त्वाचं सांगायचं की भारतीय जनता पक्षाच्या मागच्या वेळेस 23 खासदार होते, ते आता सध्या 12वर दिसतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ही जी सर्व मंडळी एकत्र केली त्याचं नुकसान भारतीय जनता पक्षाला होतं. नाही आणि तो प्रचारच तसा केला गेलेला होता. एक अपडेट देते आणि मग सांगते की सुनील मेंढे भंडारा गोंदियातनं केवळ 119 मतांनी पुढे आहेत. फार मोठी आघाडी अजिबात नाही. भंडारा गोंदियामधनं सुनील मेंढेंची आघाडी 119 मतांची. विद्यमान खासदार आहेत ते. भंडारा गोंदियामध्ये एक प्रकारे प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले अशीच लढत पाहायला मिळाली होती दोन तुल्यबळ नेत्यांमध्ये, जरी वेगळे उमेदवार असले तरी. आणि ज्या सगळ्या पक्षांना महाराष्ट्रामध्ये एकत्र गोळा केलं गेलं, म्हणजे अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, सांगितलं काय गेलं की मोदींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचंय. हे सगळं आपण का जुळवून आणतोय, तर ते लोकसभेसाठी जुळवून आणतोय. तर अभय सर, ही सगळी जी जुळवाजुळव केली म्हणजे त्यातून साध्य किंवा भाजपचा फायदा तर काहीच होताना दिसत नाही आत्ता क्षणी. एक निश्चित आहे की राजकारणात कधी 2+2 4 होतच असं नाही. ते कधी 5 होतं, कधी 0 पण होतं आणि त्याचे